मुंबईमध्ये भाजप आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे गटामध्ये युती झाली खरी. पण या ठिकाणी युतीची चर्चा जास्त नाही झाली, तर या ठिकाणी कोण जिंकलं आणि कोण झुकलं या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. जिंकून बाहेर कोण पडलं? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबईमध्ये जी जागा वाटप झाली त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे आहे भाजपला कसं नतमस्तक केलं आणि कसं झुकायला भाग पाडलं. तर नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय व्हायरल बातमीवर. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागा आहेत आणि यामध्ये अखेरकार मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये युती झाली व जागा वाटप झाल्यात या गोष्टीवरती चर्चा मोरपत झालेला आहे. भाजपने या ठिकाणी 137 जागा घेतल्यात तर एकनाथ शिंदे यांनी 90. आता आपण कागदावरती पाहिलं तर आपल्याला युती मजबूत दिसते, परंतु या ठिकाणी आकड्यांचे मागचा जो खेळ आहे किंवा या मागचं जे राजकारण आहे ते अतिशय वेगळं आहे. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगितलं जातं की भाजपकडनं एकनाथ शिंदे गटाला फक्त 52 जागा दिल्या जात होत्या, परंतु इथेच एकनाथ शिंदे यांनी राजकारण खेळलं आणि या ठिकाणी जे आहे एकनाथ शिंदे गटाच्या लोकांकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं एक सूर निघाला. एकनाथ शिंदे गटाचे जे नेते कार्यकर्ते होते ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आणि त्यांनी तीव्र नाराजीच्या सुरामध्ये त्यांनी सांगितलं, मुंबईमध्ये आम्ही एवढेही कमजोर नाही आहोत. आणि मग काय या ठिकाणी एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा त्या ठिकाणी आणि मग काय या ठिकाणी एकनाथ शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढत गेला आणि या ठिकाणी युतीमधील जे काही चित्र होतं ते पूर्णपणे बदललं. राजकारणामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जो ओरडत असतो किंवा जो धिंगाणा करत असतो किंवा जो दांगडू करत असतो तो कधी जिंकत नाही. राजकारणामध्ये जिंकतो तोच जो शांतपणे राजकारण खेळतो आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य असा दबाव टाकतो. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंनी खेळलेले कार्ड म्हणजे मुंबईतील नगरसेवकांची ताकद, संघटनात्मक दावा आणि कनिष्ठ भागीदार ठरवून घेतला जाणार नाही, ही घेतलेली त्यांनी भूमिका. आणि मग या ठिकाणी सर्वात मोठा डाव किंवा या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो भाजप पुढे, युती टिकवायची की मुंबई सोडायची. मग इथे प्रश्न उपस्थित राहतो भाजपची तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये सत्ता आहे, एवढा मोठा पक्ष आहे, तरी देखील एकनाथ शिंदे सारख्या स्थानिक स्वराज्य किंवा स्थानिक जो पक्ष आहे त्यांच्या पुढे ते का झुकले? तर यामागे संभाव्य हे 3 कारणं असू शकतात. युती तुटली तर राजकीय नुकसान, त्यानंतर मुंबईमध्ये त्रिकोणी लढत आणि सर्वात मोठं म्हणजे शिंदे गट जर नाराज झाला तर या ठिकाणचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका फक्त महानगरपालिका नाहीये, तर मुंबई खूप काही आहे. मुंबई जर तुम्ही जिंकले तर तुमच्याकडे सत्ता, पैसा आणि त्याचसोबत प्रभावाचं एक केंद्र तुमच्या हाती येऊन जातं आणि त्यामुळे कदाचित जे आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने एक पाऊल मागे टाकलं असावं असं बोललं जातंय. कारण त्यांना काही झालं तरी मुंबई जिंकायची. आता या ठिकाणी जागा वाटप तर खऱ्या झाल्यात, परंतु इथून पुढे खरी कसरत किंवा खरं राजकारण इथून पुढे चालू होतं. इथून पुढे आता त्यांना उमेदवारांची निवड, त्यानंतर स्थानिकची होणारी बंडखोरी आणि त्याचसोबत प्रचारामध्ये देखील स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. तेव्हा कुठे मुंबई त्यांच्या हाती येऊ शकते. युती ही कागदावर ठरते किंवा युती ही कागदावर जुळते, परंतु ती जमिनीवर टिकवायची की नाही किंवा जमिनीवरती ती राहते की नाही हे खरं अर्थाने मतदारांच्या हातात असतं. तर या घटनेवर तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. या ठिकाणी एकनाथ शिंदे जिंकलेत की फक्त युती टिकवायची म्हणून भाजपने त्या ठिकाणी एक पाऊल माघार घेतलंय? तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी व बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.